नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर आजचा हा व्हिडिओ आहे अष्टविनायकचा पार्ट 2 व्हिडिओ आणि यात आपण बघणार आहोत विघ्नहरचं मंदिर आणि आम्ही कुठे स्टे केला होता आणि पुढचे सगळे गणपती आपण यात बघणार आहोत। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला, व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर सबस्क्राइब करा आपल्या चॅनलला, व्हिडिओला लाईक करा आणि जर व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सुद्धा करू शकता। बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, कारण बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे जे पण मी नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल। हे मंदिर आहे आणि इकडे विघ्नहरचं उद्यान आहे। सो आम्ही आता मंदिरात चाललेलो आहोत। पार्ट 1 बघितला नसेल तर पार्ट 1 नक्की जाऊन बघा, मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक सुद्धा शेअर करते। तर जर तुम्ही माझा पार्ट 1 बघितला असेल अष्टविनायकचा तर त्याच्यामध्ये जे विघ्नहरचं मंदिर आहे ते आपण एक्सटेरियर बघितलं पण इंटेरियर नाही बघितलं। तर आज मी तुम्हाला या पार्टमध्ये त्याचा इंटेरियर एक्सटेरियर ओव्हरऑल जे मंदिर आहे ते किती प्रसन्न आणि किती सुंदर आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओतनं दाखवणार आहे। एवढंच नाही तर पुढचे जे 3 गणपती राहिलेत ते सुद्धा या व्हिडिओतून दाखवणार आहे। इंटेरियर लुक आहे। हा जो पक्ष्यांचा किलबिलाट आहे ना, हे ओरिजिनल आहे। मी इथे कुठलाही प्रकारचा व्हॉइस ॲड नाही केलेला आहे। इथे इतकं शांत, इतकं प्रसन्न वातावरण आहे ना, तुम्ही बघू शकता। खूप भारी क्लायमेट आहे इथे, सिरियसली इतकं मस्त आहे। माझं जेव्हा अष्टविनायक कंप्लीट झालं ना तर फक्त स्पेशली मी परत इकडे ह्या प्लेसवरती व्हिजिट करणार आहे, कारण ही प्लेस मला अतिशय आवडलेली आहे आणि ही प्लेस कोणालाही आवडण्यासारखीच आहे। इतकी सुंदर ही प्लेस आहे। खरं तर मी कालच मंदिरात आले आणि दर्शनसुद्धा झालं माझं, पण काल ॲक्च्युली मी आतमध्ये मंदिराचं एक्सटेरियर दाखवलं तुम्हाला, पण आतमध्ये हे मंदिर कसं आहे तर हे पार्ट 1मध्ये मी शो नाही करू शकले। त्याच्यामुळे मी पुन्हा सकाळी ठरवलं की आपण आता जेव्हा लेण्याद्रीला जायचं ठरलं होतं तर त्याच्या आधी एकदा इथनं ओझरमधनं निघताना एकदा मंदिर नक्की तुम्हाला दाखवून जाईल। आणि नक्की तुम्ही ओझरला येऊन विघ्नहरच्या मंदिराला व्हिजिट करा, अप्रतिम आहे, अप्रतिम। तर आता दर्शन झालं आणि मी तुम्हाला आता जाता जाता दाखवते की आम्ही कुठे स्टे केलं होतं। सो आमचा स्टे इकडे होता गाईज। तर भक्त भवन क्रमांक 4 मध्ये आम्ही इथे राहिला होतो आणि यू कॅन सी नेचर। आता मॉर्निंग आहे, इथला क्लायमेट खरंच खूप भारी आहे। सो गाईज आम्ही रात्री आलो ओझरमध्ये आणि आम्ही विघ्नहरचं दर्शन घेतलं। श्री विघ्नहरचं मंदिर आहे ओझरमध्ये। सो हा 5वा गणपती आहे अष्टविनायकमधला, तर आम्ही त्याचं दर्शन घेतलं आणि मग राहण्याचं कारण हे की इथलं जे लोकेशन आहे ते बेस्ट लोकेशन आहे आणि तुम्ही जर अष्टविनायक करत असाल तर ओझरमध्ये राहा, कारण इथे खरंच खूप भारी क्लायमेट आहे आणि खूप भारी नेचर पण आहे आणि स्पेशली मला खूप आवडलेलं आहे ते, त्याच्यामुळे मग आम्ही इथेच राहिलो। आणि आता आम्ही जाणार आहोत लेण्याद्रीला। तर लेण्याद्रीला पोचण्यासाठी आपल्याला इकडून फक्त 22 मिनटं लागतात आणि सकाळचं जी लेण्याद्री गिरिजात्मज या गणपतीची जी आरती होती ती 7 वाजता होती चालू, त्यामुळे आपल्याला आरती हवी होती, त्याच्यामुळे आम्ही लवकर निघलो इकडून आणि 7च्या आधी आम्ही मंदिरामध्ये पोचलो होतो। सो आम्ही आलो आहोत आता लेण्याद्रीच्या गिरिजात्मज गणपतीला। तर आता आतमध्ये मंदिरात गेल्यावरती आरती सुरू होणार आहे, तर आरतीचं जे पण काही सामान असतं ते आम्ही इथून घेतलं। अष्टविनायकातील एकमेव असा गणपती आहे जो डोंगरात एका गुहेत आहे आणि मोठा प्रश्न असा की ह्या गणपतीला गिरिजात्मज असं नाव कसं काय मिळालं, तर त्याची एक स्टोरी होती। तर गिरिजा म्हणजे पार्वतीचा आत्मज पुत्र, म्हणून या गणपतीला हे नाव मिळालं। इथे 350 पायऱ्या आहेत आणि 350 पायऱ्या इथे चढून जायचं। लेण्याद्री
बुद्ध लेणी ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याच्या जवळपास सर्व बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेढलेली आहे। तर सर्वात प्रथम आपण वरती आल्यावरती आपल्याला वानर सेनेचं दर्शन ह्या ठिकाणी होतं। लेण्याद्री हे स्थान अष्टविनायकापैकी एक असल्यामुळे गिरिजात्मज लेण्याद्री गणपतीसाठी प्रसिद्ध आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे मंदिर आहे ते पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनले आहे। हे स्थान डोंगर खोदून तयार केलेले आहे व वरती आल्यावरती तुम्ही या ठिकाणी बघू शकता खाली हे जे मंदिर आहे किंवा हे जे लेण्याद्री आहे हे गोळेगाव असं या गावाचं नाव आहे। तर आपल्याला वरती पूर्ण गोळेगाव आणि गोळेगाव नाहीच तर त्याच्या आजूबाजूचे सगळे गाव आपल्याला किंवा सगळा परिसर आपल्याला इथनं वरनं बघायला भेटतो। आम्ही इथे ह्या 350 पायऱ्या चढून एकटंच नाही तर आमच्यासोबत हा आमचा फ्रेंडसुद्धा आला होता आणि ह्याने पण 350 पायऱ्या चढल्यात बरं का। तर असंही म्हणतात की हा जो गिरिजात्मज गणपती आहे हा 8व्या गुहेत याचं देऊळ आहे आणि या गुहेला गणेश लेणी असेही म्हणतात। आता आरती सुरू होणार आहे आणि मला आरती दिल्याबद्दल मी प्रथम गुरुजींचे आभार मानते। आरती घेऊन आपण जसं बाहेर पडतो तसं बाहेर पडल्यावरती दुसरा गुहा आपल्याला इकडे हा लागतो आणि ह्या गुहेचं वैशिष्ट्य असं की बौद्ध कोरीव शैलगृह कोरलेली आहे तिकडे आणि जे बौद्ध भिक्खू समाज होते त्या लोकांनी इथे हे कोरीव काम केलेलं आहे आणि आपण ते आता बघतोय। जे निसर्ग आहे ते एकदम म्हणतात ना निसर्गरम्य वातावरण असं इथलं वातावरण आहे। तर आपण आता निघलेलो आहोत महाडच्या गणपतीला म्हणजे आपला 7वा गणपती जो आहे वर्धविनायक महाडचा गणपती आहे आणि इथे येण्यासाठी आपल्याला 3 तास 14 मिनिटं म्हणजेच 145 किलोमीटरावरती लेण्याद्रीपासूनचं डिस्टन्स जे आहे। प्रथम मंदिरात आल्यावर आपण बघू शकता इथे खूप सारे लोक येतात, खूप जास्त गर्दी या मंदिरात होते। हा जो गणपती आहे तो पुरातन कालचा गणपती म्हणून ओळखला जातो। वरदविनायक म्हणजेच समृद्धी व यश देणारा म्हणून या गणपतीला ओळखलं जातं। असं म्हणतात की हे जे मंदिर आहे किंवा इथला जो गणपती किंवा जी मूर्ती आहे ती स्वयंभू आहे। तर असं का म्हटलं जातं तर धोंडू पौडकर अशा नावाच्या एका व्यक्तीला ती 1990 साली तलावात सापडली होती असं सांगितलं जातं आणि तो तलावसुद्धा मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवते। हा ह्या ठिकाणचा तलाव आहे आणि ह्या तलावात ती मूर्ती सापडली होती असं आपला इतिहास सांगतो। तसंच 1725 साली कल्याणचे जे सुभेदार होते रामजी महादेव भिवळकर त्यांनी हे मंदिराची इथे स्थापना केली आणि जे महाड हे गाव आहे ते पण त्यांनी वसवलं असं म्हणतात। इथे आल्यावरती प्रत्येक भक्तासाठी इथे प्रसादाची सोय असते। पुढचा गणपती म्हणजे बल्लाळेश्वर आपला पालीचा गणपती आहे आणि हा अष्टविनायकातील सर्वात शेवटचा म्हणजेच 8वा गणपती म्हणून ओळखला जातो। महाडवरून जर आपण पालीला येणार असेल तर आपल्याला इथे येण्यासाठी 55 मिनिट्स लागतात म्हणजेच 38 किलोमीटरावरती हे गाव आपल्याला पडतं। सात गणपती करून आल्यानंतरनं म्हणजे पूर्ण अष्टविनायकापैकी पहिला गणपती म्हणजे मोरगावचा मोरेश्वर। तर तिथनं सुरुवात केल्यावरती बाकीचे जे 7 गणपती राहिलेत मग त्या 7 गणपतींची यात्रा पूर्ण करून आल्यावरती आपल्याला पुन्हा यावं लागतं मोरेश्वरच्या मंदिरात म्हणजे मोरगावला। तर तिथं आल्यावरती ही यात्रा पूर्ण झाली असं आपण म्हणतो। आपली जी अष्टविनायक यात्रा होती ती खूप सुंदररित्या पार झाली आणि आता आपण शेवटी मोरगावच्या मोरेश्वरचं दर्शन घेऊन हा व्हिडिओ इथेच संपवतोय। पुन्हा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येईल। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय।